विविध भारती पुणे ठळक बातम्या. विकासाच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर देश मात करेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 25व्या करगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधानांनी आज द्रास इथल्या करगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर ते बोलत होते. जगातील सर्वात उंच असलेल्या शिकुनला बोगदा प्रकल्पाचं काम आज सुरू होत असून पंतप्रधानांच्या हस्ते इथल्या सुरुंगाचा पहिला स्फोट करण्यात आला. पुणे आणि परिसरात आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत आज सकाळी 6 वाजेपर्यंत 76% इतका पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरण 85%, वरसगाव धरण 73% तर टेमघर 71% भरलं आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात आज सकाळी 7 वाजल्यापासून 14,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं सुमारे 2,800 पेक्षा अधिक नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये तसंच महापालिका शाळांमध्ये हलवण्यात आलं आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं तसंच महापालिका आणि पोलीस प्रशासनानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीपात्रातलं पाणी वाढत असल्यानं शहराच्या सखल भागामध्ये पाणी वाढायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 88 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कोयना धरण परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सांडवा तसंच वीजगृहातून 31,500 क्युसेक इतका विसर्ग कोयना नदीत सुरू असून दुपारी विसर्ग 40,000 इतका करण्यात येणार आहे. विसर्ग वाढल्यानं कराड नदीकाठी असणारी मंदिरं पाण्यात जाण्यास सुरुवात झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 वाजून 58 मिनिटांनी.